नमस्कार लाडकी बहिणींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। लाडक्या बहिणीसाठी आता कडक 4 नियम काढलेले आहेत। ते कोणते नियम आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू। आता ज्या बहिणी हे कागदपत्राची पूर्तता करणार नाहीत त्यांचे हप्ते कायमचे बंद होणार। 5 मिनिटापूर्वी लाडक्या बहिणीचा एक नवीन GR आलेला आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी 31 मार्चची ई-KYCची ही लास्टची तारीख आहे असे स्पष्टपणे सांगितलेले आहे। त्याबरोबरच लाडक्या बहिणींना अंगणवाडी मदतनीसाकडे एक कागदपत्र जमा करण्याचे आदेश दिलेले आहे। पहा, हे जर कागद अंगणवाडी सेविकेकडे जमा केले नाही तर तुमचा हप्ता बंद केला जाऊ शकतो आणि इथून पुढे एकही रुपया लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाणार नाही। तसेच ज्या लाडक्या बहिणीचे मागचे पैसे राहिलेले तेही हप्ता मिळणार नाही। तसेच ज्यांना या अगोदरचे हप्ते मिळालेले आहेत त्यांचेही पैसे वसूल केले जाणार आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी महिलांना स्पष्ट आदेश दिलेला आहे आणि महिलांनो, ही गोष्ट अजिबात हलक्यामध्ये घेऊ नका। आणि हा प्रश्न फक्त 1,500 रुपये इतकापर्यंतच नाही, तर सलग अजून ही योजना 3 ते 4 वर्ष चालणार आहे। दरवर्षीचे 18,000 म्हणजे 3 वर्षाचे जवळपास 54,000 रुपये तुमचे बुडू शकतात। आणि एवढ्यावरच नाही थांबणार, तर तुमचे मागचे पैसे जेवढे हप्ते जमा झाले तेही वसूल करणार। तसेच तुम्ही अर्थसंकल्पही पाहिला असेल, त्यामध्ये 21,000 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी केलेली आहे। आणि मागच्या वर्षी हीच तरतूद 36,000 कोटीची होती। म्हणजेच सरकारने 15,000 कोटी एकदमच कमी केलेले आहेत। आणि याचा अर्थ सरळ होतो की आता लाडक्या बहिणीची संख्या कमी करण्यात येत आहे। आणि पहा, काल रात्री बैठकीमध्ये हे नियम लागू केले आणि नियम लावल्याच 86 लाख लाडक्या बहिणी कमी झालेल्या आहेत। आणि होय, हे खरं आहे, तुम्हाला खोटं वाटत असेल। आणि तसेच पुराव्यासहित तुम्हाला या अपात्र लाडक्या बहिणींची यादीही तुम्हाला दाखवतो, कारण त्या बहिणी या 4 नियमात बसत नव्हत्या। आता लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची वाट पाहत बसतील, पण त्यांना हप्ता मिळणार नाही, कारण 4 नियम हे लाडक्या बहिणींना माहीतच नाहीत। पहा, ज्या बहिणी या कागदपत्राची पूर्तता करणार, ज्या बहिणी अंगणवाडी सेवेकडे हे कागद जमा करणार, त्यांनाच हा हप्ता जमा होईल। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्ही कुठे जाऊ नका। हे 4 नियम तुम्हाला जर माहीत नाही झाले तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुमचाही हप्ता थांबलाय का? काळजी करू नका। नमस्कार, मी सुनील तिवारी, पुनश्च एक लाडकी बहीण योजना आपल्या या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तुमच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत का? तुमचा लाभ कायमचा बंद झालेला आहे का? असे भरपूर सारे कमेंट येतात। माझी KYC कंप्लीट आहे, पण मला हप्ता जमा होत नाही, 3 महिन्याचे हप्ते जमा झालेले नाही, मला पुढे हप्ता येईल का नाही, अशा भरपूर सारे कमेंट येतात। याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया। राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होतात। आता अनेक महिलांच्या तक्रारी समोर आलेल्या आहे, त्यांचा लाभ अचानकच बंद झाला। KYCची पूर्तता करूनही लाभ बंद झाला। ज्यांची ई-KYC नाही त्यांचा तर हप्ता मिळालाच नाही, पण ज्यांची ई-KYC कंप्लीट असूनही त्यांना हप्ता मिळालेला नाही। तुम्हाला हा हप्ता जमा झाला का? नक्की कमेंट करून सांगा। पण घाबरण्याचे कारण नाही, कारण आता याचे नेमकं कारण काय आहे ते समोर आलेलं आहे। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। राज्य सरकारकडून सध्या लाभार्थ्याची कडक तपासणी व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यामुळे अपात्र महिला भरपूर निघत आहेत। आता यामध्ये कोण अपात्र आहे? जे अर्ज निकषात बसत नाहीत अशा लाखो महिलांना या यादीतून वगळण्यात आलेलं आहे। ई-KYCचा काय अडथळा आहे? अनेक महिलांना अद्याप ई-KYC पूर्ण केलेली नाही किंवा अर्जात काही त्रुटी आहेत, त्यामुळे त्यांचे पैसे थांबवलेले आहेत। तर ज्या लाडक्या बहिणीची ई-KYC पूर्तता केलेली नाही त्यांनी ई-KYCची पूर्तता करून घ्यावी
काही अडचण असल्या आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC कंप्लीट आहे, त्यांना हप्ता मिळालेला नाही, मागील 2 ते 3 हप्ते मिळाले नाहीत, त्यांनी आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे तुमच्या शंकेचं निरासन होईल. जर तुमच्या KYCमध्ये काही चुका असतील तर तुमचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे आणि ही दुरुस्ती करता तुमचे पैसे पुनश्च सुरू होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपल्या KYCची पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून तुमचा हप्ता थकला जाणार नाही. ज्यांचे हप्ते थकले त्यांनी ही काळजी करू नका. KYCची पूर्तता करा. तरीही हप्ता नाही जमा झाला तर आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा. तिथे तुमचं पूर्ण प्रश्नाची उत्तरे मिळतील. तुमचा हप्ता का मिळत नाही, काय नाही, सगळ्या कागदपत्राची पूर्तता करा. त्यानंतर तिथे तुमचे पत्राची पडताळणी केली जाते. नंतर तुम्ही जर या निकषामध्ये जर बसत असाल तर तुमचा हप्ता पुनश्च चालू होईल. त्यामुळे काळजी न करता दिलेली माहितीची अंमलात आणावी. स्टेटस कसे चेक करायचे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून चेक करता येतं. तर बहिणींनो, तुमचा लाभ सुरू आहे की नाही अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलवर चेक करू. त्याची आपण सोप्या आणि साध्या पद्धतीने लाडक्या बहिणींनो आपल्या मोबाईलवर आपली KYCची पडताळणी करू शकता. तसेच आपले या यादीमध्ये नाव आहे का नाही हेही तुम्ही चेक करू शकता. चला तर मग कसं करायचं ते आपण पाहूया. सर्वात आधी तुम्हाला लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत लाडकी बहीण वेबसाईटवरती जावे लागेल. तिथे तुम्हाला अरेंजर लॉग इन करावे लागेल, म्हणजे अर्जदार लॉग इन करावे लागेल. तुमचा मोबाईल नंबर टाका व तिथे पासवर्ड टाकून लॉग इन करा. यानंतर बेनिफिशरी लिस्टमध्ये ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर माहिती समजत नसेल तर लिहून घ्या, एक पेन घ्या, वही घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. सर्वात आधी तुम्हाला लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉग इन करून या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करा. यानंतर बेनिफिशरी लिस्टमध्ये ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ समजला का नाही नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्या स्टेटसमध्ये काही त्रुटी दिसत असतील त्वरित तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन मोबाईलवरून दुरुस्ती करून घ्या. सेतू केंद्रात जावा किंवा तुम्हाला समजत नसेल तर सेतू केंद्रामध्ये जावा, नसेल तर तुम्हाला समजत असेल तर तुमच्या मोबाईलवरून 2च मिनिटात तुम्ही चेक करू शकता. जेणेकरून तुमच्या पुढील महिन्याचा हप्ताही तुमच्या खात्यात विनाकारण अडथळा येणार नाही, हप्ता जमा होईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला तर लाडकी बहिणींनो नक्की सांगा, तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या अर्जाची पडताळणी केलेली आहे का, तुमचे स्टेटस सध्या काय स्थितीत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ समजला का नाही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.